सोमवारी अहमदपूर पंचायत समितीसमोर ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले। ह्या आंदोलनास तालुक्यातील सरपंचांनी पाठिंबा दिला, तर समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, पंचायत समिती सभापती सूरजभाई पाटील, उपसभापती अयोध्याताई केंद्रे यांनी भेट देऊन मागण्या योग्य असून शासन स्तरावर आम्ही पाठपुरावा करू असा विश्वास दिला। मी एक मुद्दा तुम्ही आधी चर्चा करत होतो की कुणाचं घरात करायचं असेल तर 2-4 रुपये हे यांच्या खिशातून घालावे लागतात आणि तेच तर 5-50 रुपये लाभार्थ्याला मागितले की लगेच गावभर चर्चा होते की रोजगार सहाय्यकांना आम्हाला पैसे मागितले, त्याची बदनामी करायला चालू करतात। मग 2-4 पिदाडे असतात ते अजून जास्त वाढवून सांगतात, 100 घेतले की 200 घेतले म्हणतात। मग या सर्व गोष्टीला टाळण्यासाठी आपल्याला खरंच यांना कुठेतरी मानधन देऊन यांचं समाधान करण्याचं आणि शासन दरबारी कुठेतरी याची दखल घेतली पाहिजे। मला माहिती आहे विहिरी असेल, कुठेही पांढर रस्ते असेल, या कामामध्ये तुमचं खूप मोलाचं सहभाग आहे आणि त्या सहभागात मी येते। तर तुमच्या ज्या मागण्या असतील ती आमच्या इथं आता बसले सभापती आहेत जिल्ह्याचे सुरज भैया जे आहेत, ते आम्ही सर्वजण मिळून तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीर आहोत। जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत। खरं म्हणलं तर जो तुम्ही एवढं उन्हात रात्री दिवसभर तुम्ही जे काम करतात, खरं म्हणलं तर तुमचं त्या बाबतीत कौतुक करावं तेवढं कमी आहे। एवढ्या कमी पैशामध्ये तुम्ही सगळ्या शेतकऱ्याची सेवा तुम्ही करतात, त्याबद्दल तुम्हाला खरं म्हणलं तर देवानं कधी कमी पडू दिलं नाही आणि कमी पडू देणार पण नाही। तुम्ही एवढा निस्वार्थीपणा तुम्ही एवढे काम सर्व शेतकऱ्याची सेवा करतात, त्या मानधनामधून तुम्हाला खरंच कमी पडतं। त्या मानधनासाठी आपण आमच्या परीनं जेवढं काही आणखी करता येईल त्या मंत्रालयापर्यंत आपण जाऊ आणि तुमच्या हक्कासाठी आम्ही सगळेजण तुमच्यासोबत राहू। एवढंच बोलून माझे 2 शब्द सांगतो।